एक मिनिट लोटो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे डॉक्टर दिनेश परदेशी यांचा प्रवेश झाला. आपल्यासोबत डॉक्टर परदेशी आहेत. भाऊ काय सांगाल, तुमचा आज प्रवेश झालाय, काय भावना? तुमचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झालाय, काय सांगाल, काय भावना? गेल्या 2-3 महिन्यापासून सगळ्याच लोकांची, तालुक्याची, जनतेची, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती का मी पक्षात प्रवेश करावा, ही निवडणूक लढवावी. पण गेल्या 15 तारखेलाच माझं पक्षप्रवेश जवळपास नक्की होता, पण काही अडचणी आणल्या गेल्या, त्यामुळे मला पक्षप्रवेश करताना आला. परत सगळे कार्यकर्ते पाठीमागे लागले. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे, तुम्ही कुठल्या गोष्टीला घाबरू नका, तुम्ही निवडणूक लढा. पूर्ण तालुक्याची आम जनता माझ्या पाठीमागे लागली, म्हणून मी शेवटी काल निर्णय घेतला का आज पक्षप्रवेश करायचा. पण आपल्या तालुक्याच्या जनतेचे भावना, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, म्हणजे सगळ्याच पक्षाचे कार्यकर्तेची भावना होती का मी ही निवडणूक लढवावी. म्हणून मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटात प्रवेश केला. लढवावी का मी ते निवडणूक तिकीट करता इथे आलो नाही. जे उद्धव साहेब आदेश देतील मला त्याप्रमाणे मी पुढचं काम करत राहील. का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का मी पक्ष मानणारा माणूस आहे. ज्या पक्षात राहिलो निष्ठेने राहतो मी. जोपर्यंत पक्षात राहील निष्ठा राहील. जसं माननीय उद्धव साहेब मला आदेश देतील तसं मी पुढचं काम करत राहील. शिवसेना ठाकरे गटातीलच पदाधिकाऱ्यांकडून आरोप होत होते की जे आपले विद्यमान आमदार आहेत वैजापूरचे, त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून तुमच्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणलाय. याबाबत आज या गोष्टीचा मला खुलासा करायचा नाहीये. वेळ आल्यावर 100% मी या गोष्टीचा खुलासा करेन. विधानसभा निवडणूक आपण लढवणार का? जसं माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मला आदेश देतील तसं मी पुढे हे करेन. त्यांनी आदेश दिला तर 100% मी निवडणूक लढवेन. तर हे ते डॉक्टर दिनेश परदेशी त्यांनी स्पष्ट सांगितलंय की पक्षाने आदेश दिल्यावर ते निवडणूक लढवणार आहेत. गौरव धामणे, मी मराठी न्यूज, मुंबई.